त्यांच्यासमोर भेटण्याची रिक्वेस्ट केली होती, मी तुमची भेट घालून दिली। याच्या पलीकडे सांग आत्ता पण जिल्हाधिकारी महोदयांनी मला फोन करून सांगितलं आहे की याच्या संदर्भात उच्च न्यायालयातला जो काही निर्णय आहे तो आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन आम्ही लवकरात लवकर हा रस्ता काय याचा जो विषय आहे जी काही अलाइनमेंट करायची आहे किंवा इतर काय बाबी आहे लवकरात पण लगेच सुरू होणार म्हणजे थोडासा 1-2 दिवसाचा काहीतरी अवधी आणि जे काही अतिक्रमण क्षेत्र आहे त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही आहे। फक्त पिंपळनेर नागरिकांना धूळमुक्त करावं त्यासाठी पूर्वीचा जो सुनियोजित रस्ता आहे तो व्हावा आणि त्यानंतरून ज्यावेळेस न्यायप्रविष्ट बाबी यांच्या सगळ्यांचे मिटून जातील त्यावेळेस चौपदरीकरण तर होणारच आहे, पण यावेळेस फक्त आम्हाला धूळमुक्त करणं गरजेचं आहे पिंपळनेरकरांना। बस एवढीच विनंती आहे करा ना लोकांना, जी अडचण आहे ती फेस करा ना। त्या दिवशी त्यावेळेला शिष्टमंडळ उपोषण करता इथे बसलेलं आहे, त्याची भेट घेण्याची तत्पर दाखवली पाहिजे। त्या दिवशी फक्त ती समिती उपोषण करता इथे बसलेलं आहे तर त्यांची भेट घेण्याचं दाखवलं पाहिजे ना। किंवा ते 2-4 लोकांचं म्हणणं वेगळं आहे, चौपदरीकरण झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे। आणि संदीप देवरे दादा जे बसले आहेत त्यांचं म्हणणं काय होतं की व आत्ताचा सध्याचा रस्ता तो तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या। संदीप देवरे हे उपोषणाला बसणार आहेत 1 तारखेला, काहीतरी 28 तारखेला, बरोबर। प्रशासन आणि सर्व अधिकारी तिकून का आलेले हा जर राष्ट्रीय महामार्ग दिलेला आहे यांनाही माहित होतं ही जबाबदारी कोणाची होती? साक्री तालुक्याचे प्रशासक तुम्ही आहात आणि इथले अप्पर तहसीलदार यांची जबाबदारी होती ना। मग तुम्ही तसं का घेऊन गेले? का ऐकून दाखवला नाही त्यांना रस्ता? सर्वांनी काय म्हणतो तुम्ही दाखवायला पाहिजे होतं सर, हा रस्त्याने सरळ जायला पाहिजे होतं का? वस्तुस्थिती दाखवायला गरजेचं होतं, अधिकाऱ्यांना हे दाखवणं गरजेचं होतं। आम्ही असं म्हणत नाही त्यांना काही थांबवायचं होतं, असंही काही म्हणायचं नव्हतं। त्यांच्या निदर्शनास जो मुद्दा आणून द्यायचा होता तो शिष्टमंडळाने आणून दिला ना। शिष्टमंडळाने आणून दिला, पण प्रशासकाची बी काही जबाबदारी आहे ना तालुक्याची। फक्त तुम्ही आता संदीप देवरेंना भेट द्यायला आले म्हणून आमची विनंती आहे की याच विषयावर आपल्याला फोकस करायला पाहिजे। नाही, पण त्या चौपदरीकरणामध्ये आज जे अर्थ आहेत ते अर्थ दूर झाल्याशिवाय चौपदरीकरण होऊ शकत नाही। तोपर्यंत आम्हाला जुना रस्ता नूतनीकरण करून देण्यात यावा। आणि ऐका नाही हो आहे। आणि दुसरी गोष्ट सर, आपण जबाबदारी नाही टाळू शकत कोणी। जबाबदारी म्हणजे कशी की आज आम्ही तुमच्याकडे जिल्ह्याचे मालक म्हणून मायबाप जिल्हाधिकारी आहेत आणि तालुक्याचे मालक म्हणून तुम्ही आमचे मायबाप आहेत। आम्ही PWDला ओळखत नाही, MSRTCला ओळखत नाही, पोलिसांना ओळखत नाही। तुम्ही आमचे मायबाप आहेत, तुम्ही आमचे मालक आहेत असं समजलं तरी चालेल। हा विषय ताबडतोब पुढे न्या, कारण वेगवेगळे डिपार्टमेंट आम्हाला खेळवत असतील तर मग काही उपयोग नाही। सर्वांचे तालुक्यातल्या सर्व अधिकाऱ्यांचे सगळ्या डिपार्टमेंटचे आज तुम्ही अधीनस्थ अधिकारी तुम्ही आहेत। तुमच्या निवेदनात हा विषय नाही आहे, हे बघा नाही आहे तुमच्या निवेदनात फक्त हा विषय आहे की मी 752 रस्त्याचं प्रलंबित काम तात्काळ सुरू होण्यासाठी याच्या आधी एक उपोषण केलं होतं, बरोबर। आणि रस्ते विकास महामंडळाने असं म्हटलं होतं की डांबरीकरण देखील आश्वासन दिलं एप्रिल अखेर सुरू होईल, बरोबर आहे। आणि मीनवाईल धुळीपासून आजार वगैरे जे होत आहेत त्याच्यामध्ये पाणी मारण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल। परंतु तुम्ही जे म्हणताय की एक्झिस्टिंग रोड आणि या निवेदनात नाही आहे तोच डांबरीकरणचा अर्थ। यांची परिस्थिती यांच्याकडून माहिती मिळाली, रास्ता डोका झाला म्हणून मी आलोय आणि मी त्यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून चर्चा करतोय। मी करायची का नाही? करायची, चर्चा करायची 100%। आता मी निवेदन वाचलं तर निवेदनामध्ये हा मुद्दा आहे की धुळीचा विषय होता, त्याच्यावर यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पाणी मारू वगैरे, आणि ती भूमिका पूर्ण त्यांनी पार पाडलेली नाही म्हणून हे उपोषण चालू आहे असं मी गृहीत धरतो, बरोबर आहे। आता तुम्ही जो चर्चेत मला मुद्दा सांगितलेला आहे तो हा आहे की चौपदरीकरण होईल तो विषय वेगळा आहे, जो एक्झिस्टिंग रोड आहे त्याच्यावर काम झालं पाहिजे। आता हे तुमचं निवेदनात जर मला आलं तर मला हे जिल्हाधिकाऱ्यांना कळून त्या यंत्रणेची बैठक घेऊन कळवावं लागेल ना, बरोबर, एकदम बरोबर आहे ना। ते लगेचच्या लगेच नाही होऊ शकत। तुमचं निवेदनामध्ये हा मुद्दा नाही हे मीच तुमच्या निदर्शनास आणून देतोय। जर समजा तसं असेल तर ह्या निवेदनाव्यतिरिक्त तुमचं जे काही म्हणणं असेल ते मला आता द्या, मी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतो आणि लवकरात लवकर कशी मीटिंग लावता येईल
आणि ह्या सगळ्या विषयांना आपल्याला कशी वाचा फोडून लवकर हा रस्ता मार्गी लागेल याच्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी माझी. मी आता तहसीलदार म्हणून जर माझ्याकडे पिंपळनेरचा चार्ज आहे तर ही माझी जबाबदारी आहे, बरोबर आहे. आणि तोच निरोप घेऊन मी इथं आलेलो आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की 3 दिवस झाले, पहिल्या दिवशी उपोषण सुरू झालं त्या दिवशी आम्ही पण बरोबर होतो आणि शिष्टमंडळ तुमचं आलं होतं. शिष्टमंडळाला आधी पिंपळनेर रेस्ट हाऊसला वेळ द्यावी असं ठरलं होतं, पण नंतर आम्हीच सांगितलं की त्यांना तिथंच बोलवा जेणेकरून न्यायमूर्ती साहेब पण तिथं असतील. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साहेबांसमोर तुमचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं, बरोबर आहे. त्यांनी तो मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून दिला. इव्हन याच्या व्यतिरिक्त हे पण त्यांनी सांगितलं या विषयावर पुढं काय होतं ते मला ब्रीफ करा. कोणी सांगितलं? जिल्हाधिकाऱ्यांना न्यायमूर्तींनी सांगितलं. हे तुम्हाला माहिती आहे का? ऐका, ही अशी 2 मिनिटं फक्त. हे बघा, मी पिंपळनेरचाच रहिवासी आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. या रस्त्याने मी पण जातोय, मला पण याची कल्पना आहे की काय परिस्थिती आहे, बरोबर आहे. माझं आता एक प्रशासक म्हणून असं म्हणणं आहे, ठीक आहे तुम्ही 3 दिवस उपोषणाला बसलात, तुमच्या भावना प्रशासनाला कळालेल्या आहेत, त्याचा कॉन्ग्रिजन्स पण घेतलेला आहे आम्ही. रास्ता रोको झाला त्याची वर माहिती पण मिळाली, ते संबंधित डेप्टी इंजिनियर पण निघालेले आहेत, ते अजून पोहोचले नाही. परंतु आपल्याला जी काही भूमिका मांडायची आहे, मीनवाईल 5 तारखेला केस होती, 5 तारखेला सगळ्या लोकांना बोलवलं होतं, ती तारीख 15 तारखेला गेलेली आहे. मीनवाईल कोर्टाचा जो काही निर्णय होईल तो होईल. तुमच्या निवेदनातले मुद्दे याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयाशी बोलतो. उद्या मला मिटिंग आहे तिथं, त्या ठिकाणी बोलून ब्रीफ करतो हा सगळा विषय. आणि याच्यामध्ये तुम्ही जो आणलेला मुद्दा आहे, त्यानंतर कोर्टातल्या काय रीट आहेत, त्याचा एकत्रित मुद्दा एकत्र घेऊन काय लवकरात लवकर विचार करता येईल याच्या पद्धतीवर मी तुम्हाला म्हणजे जे काही सांगतोय त्या अनुषंगाने पुढची कारवाई फक्त करेक्शन करतो. तुम्हाला माहिती पाहिजे झालेलं आहे या रस्त्याचं, म्हणजे जो 43.2 किलोमीटरचा पिंपळनेर ते सटाणा हायवे होता, त्यापासून जेटी पॉईंट ते हा रस्ता डिस्कोप म्हणजे इथे कामाला वाव नाही असं समजून सनी तिथे प्रपोजल जे आहे ते MSRTC त्यांच्या हेड ऑफिसला पाठवून सनी हा NHAIकडे ते दिल्लीच्या ऑफिसमधून तो डिस्कोप होणार. ते डिस्कोप प्रपोजल त्यांनी पाठवलेलं आहे. मीनवाईल त्यांनी सोबत पिंपळनेर म्हणजे हा जो रस्ता आहे, मग हा पूर्वीचा जो रस्ता आहे एक्झिस्टिंग रोड, त्याचं मजबूतीकरण करून देण्यात यावं हा पण तिथे प्रपोजल गेलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये डांबरीकरणचं प्रपोजल ज्याला आपण म्हणू, ते डांबरीकरणचं प्रपोजल आज त्यांच्या मला वाटतं कोकण मोहनच्या हेड ऑफिसला त्यांचं पेंडिंग आहे आता तिथे. म्हणजे नाशिकचं ऑफिस परत MSRTCचं मोठं ऑफिस एक आहे आणि दोघंही डिपार्टमेंटचं एक म्हणजे NHAIचं आणि MSRTCचं एक ऑफिस परत कोकण भवनला आहे. तिथे त्या ठिकाणी हे प्रपोजल तिथे पडलेलं आहे, पण ते लांबवलं जात आहे. मग आत्ता ते बाहेर पडेल अशी शक्यता एक तयार झालेली. त्याच्यामध्ये राजकीय अडथळे पण होते. कदाचित ते प्रपोजल एवढ्या 8-15 दिवसामध्ये बाहेर पडण्याची शक्यता आहे, डांबरीकरणचं प्रपोजल. पण त्याला आता दुसरी दिशा कशी दिली जाणार आहे की आज आणि कालपासून 3 दिवसापासून इकडे एक आंदोलन चालू आहे आणि काही आंदोलनकर्ते परत समितीच्या नावाने 4 लेनची मागणी करत आहेत, बरोबर. तर ते प्रपोजल परत एखाद्या वेळेस गुंडाळण्याची किंवा मागे पडण्याची दाट शक्यता आहे. कारण प्रशासन कोंडीत सापडत आहे. म्हणजे तुमचाही दोष त्याच्यामध्ये नाही की एका वेळेस 2 मागण्या येत आहेत, म्हणजे निम्मे आंदोलन करते वेगळी मागणी करताय, निम्मे आंदोलन करते वेगळी मागणी करताय. तर याच्यामध्ये निर्णय तुम्हाला म्हणजे तुम्हाला घेणं कसं सोपं होणार आहे की कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तुम्ही 4 लेन करू शकत नाही. आणि तोपर्यंत मग तो आपला जो प्रपोजल आहे, नवीन जे प्रपोजल तयार झालेलं आहे, त्या प्रपोजलला मान्यता देण्यात येऊन ते काम सुरू करण्यात यावं. हो, एक जण बोलू द्या. 3 दिवस झाले माणसाची तब्येत हळूहळू खालावते, बरोबर. मीनवाईल हे सगळं करत असताना आता लक्षात येतं की 3 पातळीवर 3 लोक वेगवेगळ्या पद्धतीने यस बरोबर आहे. तुम्ही तुमचं निवेदन द्या, त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्हाला काय करता येईल ते सगळे प्रयत्न आम्ही करतो. मीनवाईल आता तुम्ही जो मुद्दा मांडला तो हा निवेदनात नाही. सगळे जे मुद्दे मांडलेले एक सविस्तर निवेदन तयार करा, ते मला द्या. त्या निवेदनाच्या अनुषंगाने मी उद्या सकाळी जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा करतो, त्या अधिकाऱ्यांना पण बोलून घेतो आणि त्याच्यावर काय तोडगा काढता येईल ते तुम्हाला आम्ही लेखी कळवतो. थोडीशी कॉन्ट्रोवर्सी आहे की तुमच्या लक्षात आली, पण जे जनतेच्या हिताचं जे आहे तो निर्णय तुम्ही घ्यावा. ते आम्हाला पण सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याला वेळ तर द्या. हा फक्त डांबरीकरण करून दिला होता, हा जो असंतोष आहे ना हा जागेवर मिटेल, बाकीच्या मला तर वाटतं इथून फ्लायओव्हर व्हावा. आता तुम्ही मतं मांडणार, माझा 4था मुद्दा फ्लायओव्हर झाला येतो ना, तो पण मुद्दा आहे तुमचा. तो जर आला तर गावाची गेली म्हणण्याला काय अर्थ घेतला गेला नाही असं नाही. तिथं शिष्टमंडळ भेटलं. आता मला माहित नाही तुमचं शिष्टमंडळ होतं,
आम्ही हेच गृहीत धरतोय, आमची चर्चा पण झाली की पुढचं सिस्टम आहे आणि इथल्यापैकी काही लोक होते तिथं नाव घेणार नाही, इथल्यापैकी होते गाव इथं आहे पूर्ण उद्या सकाळी सांगितलं ना, आम्ही कल्पना दिली कलेक्टर महोदयांना. कशाला म्हणून? ऐका, डायरेक्ट बस स्टँडवर तहसीलदार साहेब आम्ही स्वतः आहे. ठीक आहे. एवढे दिवस तुम्हाला काही उपोषण करू शकत नाही, बरोबर आहे? बस मध्ये आहे पंक्चर झाली, हे आले, ऐकू घ्या साहेब. लोक उद्रेक काबर झाला, ते प्रशासन जनतेची खेळत होता म्हणून लोक रस्त्यावर बसले आणि तेव्हा तो मेसेज केला तुमच्यापर्यंत पण की तो पेपरला आंदोलन चालू आहे. इतका संयमी गाव आहे साहेब, 5 वर्षापासून दूर खातोय. सगळं एक किती रोग लागला, आजार होऊन गेले, लोक मरताय, ॲक्सिडेंट झालेले. कोणीच प्रशासन लक्ष द्यायला तयारी. 3रा दिवस झाला साहेब. ते आम्हाला MSRDचे अधिकारी खोटं बोलतात. MSRD जो भाग आहे हां, ते आम्हाला लक्ष देत नाही. उपोषण करताना सकाळीपासून ते खोटं बोलत आहे. बसमध्ये आहे, टायर पंक्चर झाला इथं आहे. आम्ही साहेबांसोबत चर्चा केली, लोकेशन पाठवा. तर लोकेशन त्यांनी पाठवलं साहेब, आम्ही लगेच बाजूला येऊन गेलो. आम्हाला काही असं चुकीचं मार्गाने जायचं नाही आहे, पण ते लोकांनी ते संबंधित कार्यालयाने यांना दखल घेऊन यांच्याशी चर्चा करायला पाहिजे ना. MSRDचं विभाग तिथं येत नाही आहे. आम्हाला मान्य आहे की त्यांची तब्येत का आम्ही बी काळजी करा साहेब. चर्चा केली तर मार्ग आपण चर्चा विनंती एवढी आहे साहेब, वस्तुस्थिती पाहता तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांची. मला सगळं मान्य आहे, MSRDचे अधिकारी आले तर काय निर्णय घेतील तुम्हाला लगेच ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील की मागच्या उपोषण करणार काय. ऐका, अभिप्रेत आहे की जिल्हाधिकारी महोदयांकडे मागच्या वेळेला गेस्ट हाऊसला जिल्हाधिकारी 4 वेळा याच्यावर मीटिंग झाला. जिल्हाधिकारी महोदयांना विषय पूर्ण माहिती आहे, बरोबर. आता फक्त जो निर्णय घ्यायचा आहे, तुमचा निवेदनाचा जो विचार आहे, त्याच्या अनुषंगाचे जो विचार आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. काय ते कातरवेलपर्यंत आलेले आहेत ते अधिकारी, ते आल्यावर काय निर्णय घेतो ठीक आहे, ते निर्णय घेतात. नाही, निर्णय नाही साहेब. आज काही गोष्टी पर्टिन्युटी आज काही गोष्टी घडलेल्या आहेत. कुठे नाशिकला MSRDचं ऑफिसमध्ये ते आता वानखेडे साहेब गोष्ट आहे. वानखेडे साहेब नाही येत. वानखेडे साहेब येणारच नाही ना. त्यांच्याकडे काहीतरी आज त्यांच्या ऑफिसमध्ये आज जे घडलं आहे ना, काळात फिरला नाही, जेव्हा तो कोणी फिरवला नेमका. मग एवढी जर काळजी होती, रोज का होत नाही? आणि त्याचा रोजचा बजेट असतो साहेब. पाणी मारण्याचा टँकरचा रोजचा पैसा खाल्ला जातो. कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही विचारायला पाहिजे. जेव्हा कोणी VIP येतात कोणी, तेव्हाच पाणी मारलं जातं रस्त्यावर. मग बाकीचे नागरिक त्याचा विचार नाही करायचा का? हे तर कॉन्ट्रॅक्टरांना विचारायला पाहिजे. एक दिवस पाणी मारलं जेव्हा कोणी आला तेव्हा रोज धूळ असते. रोज धुळीमध्ये आमचे सगळी जनता, शाळेचे विद्यार्थी रोज सगळे आजारी पडून गेले. साहेब एवढीच विनंती आहे, उद्या तिकडं मांडताना काही लोकांनी त्या दिवशी फक्त गेले, त्यांनी बाकीचे मुद्दे जे मांडले ते अतिक्रमण वगैरे या विषयापर्यंत गेले. तुमचे 3-4 लोक चला उद्या माझ्या घेऊन जातो. किती वाजेला यायचं? साखर माझी 12 वाजता मिटिंग आहे, 12:30 वाजता. त्याच्या आधी 11 वाजता आपण जिल्हाधिकारी महोदयांना भेटू. म्हणून इथली विनंती मान्य करा. ते लोकांचं काही करू नका. हीच एक विनंती. बरोबर काही गाणी आपण ते समजायचं बरं का. 2 मिनिटं निवडणूक आयोगाला कोणी सांगितलं होतं की पिंपळनेरकरांचा बहिष्कार. आता तिथं झाले ना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सगळं गावाने बहिष्कार टाकलेला होता का? विचारपूस झालीच नाही. सगळे उमेदवारांपर्यंत म्हणजे काही गोष्टी असतील त्या, पण बहिष्कार नंतर सगळं लोक बाजूला सरकले. तरी तुमची दिशाभूल करण्यात आली. आणि तसा दिशाभूलाला बळी पडून
जर रस्त्याचं काम जर नाही होत असेल तर आम्ही कसं जगावं तुम्ही मला सांगा. आज या ठिकाणी 3 दिवसापासून मी आहे आणि ते लोकांनी एवढं जबरदस्त एवढे महाभाग म्हणावं त्यांना. जिल्हा अधिकारी साहेब इथे आले नाही, ते जिल्ह्याचे पालक असताना आले नाही. का आले नाही तो त्यांचा प्रश्न आहे, आम्ही त्यांना नंतरून विचारणारच आहोत. पण माझी एकच विनंती आहे की पिंपळनेरकरांना आपण धूळमुक्त करावं आणि ज्यावेळेस अतिक्रमणाचा विषय मिटून जाईल त्यावेळेस चौपत्रीकरण तुम्ही करा. आमचा चौपत्रीकरणाला विरोधच नाही आणि कुठलाही अतिक्रमणधारक आमचं शत्रू नाही किंवा प्रशासन आमचं शत्रू नाही. फक्त पिंपळनेरचा प्रत्येक नागरिक धूळमुक्त झाला पाहिजे, धूळमुक्त जीवन जगलं पाहिजे, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून माझी. दाखल होण्याची शक्यता आहे. एक दाखल आता 15 दिवस तू उलटून गेले. त्यांनी एस्टिमेट केलेला त्यावेळेस 2 महिन्यात एस्टिमेट करून अप्रुव्हल प्रशासकीय CMJS व्हायला आम्ही त्या 2 महिन्यातच म्हटलं तुम्ही महिनाभरात 1 महिना जास्त घ्या, 2 महिन्यात सर्व क्लिअर करून काम होऊन जाईल म्हटलं. काहीच केलं नाही साहेब. फक्त पाणी आता नंतर पाणी मारत राहिलं, बाकी पाणी पण मारायला कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणतात, कारण तो डिस्टर्ब झालेला रोड आहे, त्याला कुठली ऑथॉरिटी नाही आहे. खूप कळकळीने आले तुम्ही पासून आपण वाट कशी पाहत होतो त्यांची ऐकायची, त्यांना बोलतो तर आज आपल्या उपोषणासाठी मला कार्यकारी अभियंता यांनी पाठवलं की आपली जी इथल्या गावातल्या लांबीचं डांबरीकरणाचा विषय आहे, जे दुरुस्तीचं ठेकेदारामार्फत चालू आहे, परंतु त्याला नूतनीकरणाचं काम जे आहे ते करणे आवश्यक आहे. तर त्याच्याबाबत आपण RO ऑफिसला आपण प्रकरण सबमिट केलेलं आहे. तर त्याच्या बाबतीत काही त्रुट्या होत्या, त्या मॅडम जाऊन त्यांचं डॉक्युमेंटरी सबमिट करून आले. आता एक 8 दिवसात ते मंजुरी मिळू शकते, म्हणजे मी ठामपणे नाही सांगू शकत, पण 8 दिवसात जर मिळालं तर त्याच्यानंतर डांबरीकरणाचं काम आपलं होऊ शकतं. आणि जी समस्या आहे आपल्या गावात धूळ उडणे, खड्डे, या गोष्टी आपल्या मिटू शकतात. गुलप्या द्यायला गुलप्या का सगळ्यांनी सांगू शकत नाही. आम्हाला कोण ठाम सांगणार आहे हे तरी 2 मिनिटं आबा एक चर्चा म्हणून विचारतो साहेब. आम्हाला याही गुलप्या द्यायला गुलप्या का मार्गदर्शन करा की आम्हाला ठामपणे कोण उत्तर देईल किंवा आम्ही काय केलं पाहिजे, आम्हाला प्रोसिजर कोणत्या प्रोसिजरने जायला पाहिजे ही विनंती आहे साहेब. तुम्ही सांगा 15 किंवा 8 दिवस आम्हाला असं काहीतरी फिक्स सांगा. एस्टिमेट कधी कुठं गेलाय आजपर्यंत, त्याच्यावर काय कार्यवाही काय झाली, डॉक्युमेंटरी त्याच्यावरती जीवनामधलाचा प्रश्न आहे. 3 महिने लागतात, 2 वर्ष लागतात. त्यावेळेस हेच सांगितलं गेलं की आम्ही ठीक आहे 1 महिन्याऐवजी आम्ही 2 महिन्याची मुदत दिलेली होती, त्या मुदतीत काहीच होऊ शकलं नाही. आता पण तुम्ही हे सर्व सांगून निघून जाल आणि काहीच होणार नाही. एस्टिमेटला घेतलं वानखेडे साहेबांपेक्षा मोठे पदाने आहेत का लहान आहेत? मी एकच सारखेच आहेत का? मग ते मागच्या वेळेला वानखेडेचे इथं लिहून गेले होते. 9 महिने झाले. 9 महिने झाले. हे बघा, त्यांनी यांना त्यावेळेला सांगत होतं 60 टनाचा रस्ता बनेल म्हणे, 60 टनाच्या गाड्या चालते. हे बी इंजिनियर मला बेरिंग कॅपॅसिटी, लोड कॅपॅसिटी या सर्व गोष्टीची कल्पना आहे. डिझाईन कशी असते मला सर्व कल्पना आहे त्याची. तर साहेब आम्हाला त्यावेळेस शब्द दिलेला होता 2 महिन्यात सर्व करून आणू. आता तुमचं एस्टिमेट 3 महिन्यापूर्वी गेलं, त्यावेळेस का पाठवलं नाही. त्यावेळेस सांगितलं गेलं की आम्ही 2 महिन्यात सर्व हे करून आम्ही रस्ता नूतनीकरण किंवा रस्ता रिपेअर करता येईल. याला काही हे होतं का? काही पैसा भरपूर आहे MRDCकडे आणि तरी होऊ शकत नाही. मग वाटलं कुठं आहे? समजा EPC मध्ये काय असतं, कॉन्क्रिटीकरण होतं, 4 लेन. तांत्रिक मान्यता मिळाली का? प्रशासकीय मान्यता असते. नाही, तांत्रिक मान्यता मिळाली का? DPR असतं. DPR प्रशासकीय मान्यता मिळाली का? DPR तांत्रिक मान्यता देतच नाही का? नाही.
डायरेक्ट प्रशासकीय मान्यता देतात का? असं होतच नाही. तांत्रिक मान्यतेनंतर तुमचं टेक्निकल स्क्रुटनी कोण करतं मग? वेगळं असतं याचं. जे DPR बनवणारे असतात ना त्याचं टेंडर असतं ते. हा ठीक आहे. पण तुमचं जो काय असेल कोणती एजन्सी मग ते टेक्निकल सँक्शन देणारी एजन्सी कोणती आहे? टेक्निकल सँक्शन तर आपल्या डिपार्टमेंटच त्याचं ना. ते झालं का? ते सबमिट करतात. ते झालं का तुमचं? तिथपर्यंत एस्टिमेट पोहोचला का नाही मला खरं सांगा तुम्ही. काम मंजूर होतं ना. नाही तुम्ही एस्टिमेट तिथपर्यंत पोहोचवला की नाही ते सांगा. हो. आणि प्रशासकीय मान्यताला गेलं की नाही ते सांगा. गेलं प्रशासकीय मान्यता कधी होणार आहे? ते पाठवण्यासाठी काही त्रुटी आहेत ना त्या आमच्या ऑफिसमधून चालू आहे. तुमच्या तर निघतच राहतील. उलान करायचं काम करतात. आमचं डिपार्टमेंट आहे ना चुकीचं. कलेक्टर साहेबांना मी स्वतः गोयल साहेबांना भेटलेलो आहे. चुकीचं रिपोर्टिंग करतात. हे अलाइनमेंट बदलणार आहे म्हणून तुम्ही सांगतात आणि काम होऊ देत नाही. हे मी स्वतः गोयल साहेबांना भेटलेलो आहे. मग हे टेंडर होऊन किती दिवस लागतील? काम हाच एजन्सी 30 राहणार आहे ना? ठेकेदार हाच एजन्सी 30 राहणार आहे ना? एजन्सी आता जी आहे 30 राहणार आहे ना? मग त्यांना काम सुरू करायला काय हरकत? साहेब जर तुम्ही 3 महिने झाले त्याच्यावर काय होऊ शकत नाही. त्याचा पाठपुरावा काय आहे? पाठपुरावाच नाही तुमचा. ना कार्यकारी म्हणता ना चीफ इंजिनियरचा सुद्धा पाठपुरावा दिसत नाही. काय केलं चीफ इंजिनियरना? इतके दिवस काय केलं? चीफ इंजिनियर साहेबांनी आरोकडे पाठवलं. मग अजून होत नाही आरोकडून. 9 महिन्यात चीफ इंजिनियर लक्ष द्यायला तयार नाही. सोपा करतायत का? 26/6/2024 तुमच्या बेलापूरच्या कार्यालयात नाशिक कार्यालयातून प्रस्ताव गेलेला आहे. बरोबर आहे का? तारीख वाचून घ्या. 26/6 तुमचा प्रस्ताव गेला. नंतर आता मागच्या हप्त्यापर्यंत तो बेलापूरच्या कार्यालयातच पडलेला होता. तुम्हाला त्रुटी काढण्यासाठी दिलेला होता. तुम्ही 6 महिन्यानंतर त्याच्यातल्या 2 त्रुटी काढायला मागच्या हप्त्यात 4-5 दिवसापूर्वी गेलेले होते तिथं. अजून तुम्ही त्या त्रुटी काढून दिलेल्या नाहीये. 6 महिने एक कागद तुम्ही एकमेकांना देत नाही. इथला माणूस अफगाणिस्तानला निघून जाईल. तुम्ही नाशिकने बेलापूरमध्ये जात नाही. ते संदीप दाला ठरू द्या काय करायचंय ते निर्णय आपण नका घेऊ. रावसाहेब एक विनंती करू का तुम्हाला? रावसाहेब आजचं तुमच्याकडे काय ब्रीफिंग आहे? म्हणजे आज तुम्हाला आता दैवी मॅडमने पाठवलं काय रे? दवेला मुख्यमंत्री आले ते तात्काळ रस्ता बनला होता. आमचा रस्ता तात्काळ बनत नसल म्हणजे आम्ही या देशाचे रहिवासी आहोत का नाही? कुठं राहतो आम्ही? मुख्यमंत्री आम्ही सरासरी नरकात जातोय नरकात. गोरगरिबांचे पोरं बघा पिंपळ्याचे डॉक्टर ताजे पडताय बरं का. एकदा आहे ना तुम्ही दवाखान्यामध्ये जा डॉक्टर लोक ताजे पडताय. इथं कोणता डॉक्टर नाहीये या उपोषणासाठी उभा राहणारा. चालू आहे. डॉक्टर लोकांनी सुद्धा साहेब त्यांनी सर्वप्रथम इथं आंदोलन वगैरे उभी केली. त्यांच्या लक्षात आलं, डॉक्टर साहेबांच्या पण लक्षात आलं की जे चाललंय ते चुकीचं आहे. डॉक्टर साहेब स्वतः मेडिकल वाले सर्व असोसिएशन उतरले. ती योजना राबवून टाका. हो ती योजना राबवून टाका. आम्ही कोणी उपोषणात बसणार नाही. आमचा रस्ता बनवून द्या. तुम्ही कागदपत्री करा नाही तर मला एवढंच करा नाही तर वाईट म्हणे. भावे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या शिबिर कार्यालयामध्ये एक आंदोलन झालेलं आहे दुपारी. तुम्हाला माहिती असेल किती वाजता नाशिक सोडलं? कार्यालय किती वाजता सोडलं? म्हणजे हे सगळं आमचं म्हणजे आता हे बोलायला गेलं ना तर खोवर खोय इथे वाजते. वानखेडे साहेब, दळवी मॅडम आणि आयरे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये तिथे आंदोलन झालं आज. बरोबर. आणि ते येऊन आता आम्हाला काहीतरी उत्तर देणं इथे अपेक्षित होतं. आणि त्यांनी काय केलं तुम्हाला चालवडून इकडे पाठवून दिलं आणि टाइमपास काहीतरी तुम्हाला करायला आता इथे पाठवलं. समजूत काढायला लहान मुलांच्या जसे आपण समजूत काढतो चॉकलेट देऊन टाका आणि विषय संपवा. तशातला विषय तुम्ही एक माहिती त्या दळवी मॅडमला घ्या, लाईनवर घ्या, स्पीकरवर टाका, स्पीकरवर घ्या. नेमकं यांना तुम्हाला काय सांगायचंय ते व्यवस्थितपणे सांगा. कारण त्याचा जीवही तेवढाच महत्वाचा आहे आमच्यासाठी. रस्ता तुम्हाला फोन केला तुम्ही बायपास आलेले. आम्हाला रस्ता जेवढा महत्वाचा आहे तेवढा माणसाचा जीवही महत्वाचा आहे. दुसरा दिवस
बरं का याचे नाशिक आणि दळवी मॅडमांना अधिकार नाही, फक्त आयरे मॅडमांशी बोला. वरिष्ठ तेज आहेत वरिष्ठ. नाही ना, अरे ते बोलतील ना. नाही बोलू शकत आयरे मॅडम नाही तू दळवीशी बोल दळवी आयरे. हा बोला मॅडम. संदीप देवरे बोलतोय. हा किती वेळ आहे बोला. 8 महिने काय केलं मॅडम तुम्ही मला उत्तर द्या. 8 महिने काय केलं. हा मॅडम ऐका तुम्ही असं मी पण एक पक्षाचा एक वरिष्ठ लेवलचा अध्यक्ष आहे असं तू हां मी तुम्हाला एकदम योग्य पद्धतीने पिंपळनेरकरांच्या बाजूने विचारते. हां तर 8 महिन्याच्या अगोदर तुमच्या पवार मॅडम आणि दळवी मॅडम तुम्ही दोघांच्या आदेशाने वानखेडे साहेब या ठिकाणी आले का नाही. तुमच्या आदेशानेच आले असतील ना. हां तुमच्या आदेशाने आले आणि मला त्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की एप्रिलमध्ये डांबरीकरण करून देणार. दिलं ना. माझ्याजवळ लेखी आहे. तुम्ही बरोबर म्हणजे दिलेलं आहे का नाही. दिलेलं आहे हो. हां ऐका दिलेलं आहे. 8 महिन्याचा कालखंड लुटला गेला का नाही मॅडम. हां मग त्यानंतरहून जर आम्ही किती दिवस धुळीमध्ये जीवन जगायचं तुम्ही सांगा. आज तुमचं पिंपळनेरचं एक शिष्टमंडळ पण आलं होतं, त्यांच्याशी पण बोलली. मी त्यांना सांगितलंय की ते धुळीचं जे आहे ना, जी धूळ होते पूर्ण रस्त्यावरती, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे. आता माझंही ऐकून घ्या, ते उद्यापासून त्या धुळीचा बंदोबस्त होतो. कशा बंदोबस्त कशा पद्धती कसा बंदोबस्त होईल त्यांचा. मॅडम ऐका मी तुम्हाला एक शब्द सांगतो. त्याच कॉन्ट्रॅक्टराला तुम्ही काम देणार आहात बरोबर आहे का नाही. हां काही टेंडर निघणार नाही. कॉन्ट्रॅक्टर हा एवढा मोठा श्रीमंत मनुष्य असतो आणि त्याच्याजवळ एवढं 1.5 किलोमीटरचा रस्ता करण्याचा सगळं वस्तू अवेलेबल असेलच हे आम्हाला माहिती आहे, कारण की आम्ही पण कार्यक्षेत्रात काम करतो. तर त्यांना तुम्ही त्वरित आदेश द्या आणि जेवढं असेल ना तेवढं काम पूर्ण करायला हवा. आणि त्यानंतरून शासनाने ते प्रपोजल पास केल्यानंतरून जे बिल निघेल ते सगळं बिल काढून त्यांना देऊन टाका. काय हरकत आहे मॅडम. असं तर नाही ऐका ना मॅडम. नाही बोला आता तुम्ही मी ऐकतो. उद्या काय करा मॅडम, जोपर्यंत न्यायप्रविष्ट बाबींचा निकाल लागत नाही आम्हाला पूर्वीचा जो रस्ता आहे त्या पद्धतीने द्या. जेव्हा न्यायप्रविष्ट बाबींचा निकाल लागेल त्यावेळेस तुम्ही चौपदरीकरण करा. आम्हाला चौपदरीकरणच हवं आहे. पण आता धूळमुक्त करण्यासाठी जो जुना रस्ता आहे त्याला नूतनीकरण करून देण्यात यावं हीच आमची विनंती आहे पिंपळनेरकरांकडून. काय केलं पाहिजे मॅडम, केव्हा होईल बोला. तुम्ही सांगतात आहे ना की तो रस्ता धूळमुक्त करण्याचं मी सांगते तुम्हाला. उद्या मी त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवलेलं आहे. आता ते तुमचं शिष्टमंडळ आलं ते आपल्या पूर्वकल्पना न देता आलं, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरशी माझं बोलणं नाही झालं. उद्या त्याला मी बोलवलं आहे माझ्या ऑफिसला. त्याला एकदा मला कळू देत की त्याचं काय प्लॅन आउट आहे. ते झालं की आमचं ऑफिस त्याला सांगेल आणि तो धूळमुक्त करून देण्याचं तुम्हाला सांगते मी. आता माझं ऐकून घ्या. मग त्याच्यानंतर डांबरीकरणाचं जे आमचे प्रस्ताव वरती आहे ना, तर जसं झालं का मी तुम्हाला तुमचा पूर्वीचा नॅशनल हायवे होण्याच्या पूर्वीचा जो डांबरीकरणाचा रस्ता होईल तो तिथे होईल. मॅडम काल तुमचे वरिष्ठ अधिकारी मुंबईचे अनिल कुमार संगती स्वतः आठवले साहेब बोलले होते. माझ्याजवळ ते रेकॉर्डिंग पण आहे. तर मी जर माझी तब्येत जर व्यवस्थित जर झाली अजून
हा रस्ता पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तर मी उठणारच नाही आहे. पण नंतर काय बघा देवरे साहेब, असं म्हणजे अटातटीचं करण्याचं म्हणजे मला नाही वाटत की इतका आग्रह धरत नाही. थंडी वाऱ्याचे दिवस आहे, जरा तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मॅडम तुम्हाला जशी तळतळ आहे कामाची तशी आम्हाला सरकारी नोकर म्हणून आहेच की नाही? नाही, आम्ही तुमचं हे बघा तुमचं सगळं आदर करतो. तुम्ही काम करणारे अधिकारी आहात त्याची दुमत नाही. पण पिंपळनेरकरांना काय उत्तर मी द्यावं? प्रत्येक वेळेस मी उपोषणाला बसावं, काम होत नाही असं ऐकत फिरायचं का मॅडम? देवरे साहेब, उपोषण करून सोल्युशन निघतेच असं नाही. मी तुमच्याशी आता पहिल्यांदा प्रत्यक्ष बोलली. कालही तुम्हाला ऑफिसमधून आम्ही फोन करायचा प्रयत्न केला, पण तुमचे कोणीतरी सहकारी बोलले आणि तुम्ही चुकलेले होते असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मलाच प्रत्यक्ष बोलायचं होतं, पण तुम्ही प्रत्यक्ष असेपर्यंत मी बोलू शकत नाही. तुमचे सहकारी होते, मला त्यांच्याशी म्हणजे त्यांच्याशी बोलता येणार नव्हतं. मला फक्त तुमच्याशीच बोलायचं होतं. आता मी तुम्हाला काही केंद्रीय नेतृत्वाची काही अडचण आहे का? म्हणजे तिथलं काही कामं होत नाही का? बघा, आपलं नॅशनल हायवेचं एवढं चांगलं काम आहे, सरळ काम आहे. तर तुम्ही आता जसं आमचं ऑफिस तुम्हाला सहकार्य करतं ना, तर सर्व समस्त नागरिकांनी पिंपळनेर पासून नवापूरपर्यंत इन्क्लुडिंग वारसा आणि पिंपळनेर पासून साखरेपर्यंत सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं. आम्ही शक्यतो लोकांना चान्स होणार की असा तर रस्ता बनवतोच. नाही मॅडम, तुम्ही रस्ता बनवत आहात ते मला मान्य आहे, पण कधी बनवणार आता? हे पिंपळनेरकर नागरिक सगळे माझे बांधव जर धुळीच्या त्रासाने दगावतील, मागील दिवसांमध्ये खड्ड्यांच्या कारणास्तव ॲक्सिडेंट झाले तिथं. हे बघा, मागचं जे काही घटना घडली तर दुर्दैवी असतील, त्याला बरेचसे कारणे असू शकतील. आता त्याचा उहापोह करू नका. बोलताना तुम्हाला धाप लागते, तुमची जर तब्येत जास्त खराब झाली, मला वानखेडे साहेब पण बोलले, तर आपण आता संभाषण इथे संपवू. तुम्ही तब्येत नीट करा. आयदर मी पिंपळनेरला येईल किंवा तुम्ही बाय नाशिकला आले तर आपण भेटू. ठीक आहे? नाही मॅडम, तुम्ही ठोस आश्वासन म्हणजे कोणताही पिंपळनेरकरांना ऐका. हे थांबा सर्व नका बोलू. एकच मिनिट मॅडम, बोलू द्या मला. तुम्ही काय करा, तुमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्यांना तुम्ही टेंडर त्यांचंच आहे ना, त्यांना तुम्ही देऊनच द्या आणि त्यांना उद्यापासून रस्त्याचं काम चालू करायला लावून द्या ना. मी लगेच उपोषण सोडून देईन. हे बघा देवरे साहेब, मी तुम्हाला आता ह्या घडीला विनंती करते की तुम्ही स्वतःच्या जीवाला बिलकुल त्रास करून घेऊ नका. सगळ्या पिंपळनेरच्याच बाजूने माझं हे काम चाललेलं आहे. तुम्ही आता उपोषण सोडा. माझे प्रतिनिधी तिथे आलेले आहेत, त्यांच्या समोर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, बरोबर? एक मिनिट मॅडम, एक मिनिट. आता मी सगळं पिंपळनेरकरांना विचारतो आणि मी तुम्हाला माझा निर्णय कळवतो. पण तरी माझा आग्रह राहील की तुम्ही उपोषण सोडावं. तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर ऐका ना मॅडम, कॉन्ट्रॅक्टरांना तुम्ही लाईनवर घेऊन सगळं रस्ता बनत नाही. उद्या गाव बंदची आग द्यायची का? बसायचं बरं का तिकडे. एक माझी परत सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळेजण जोरात आहेत. आपण दिवसातून 1 तास 1.5 तास आपण काढायचं ठरवलं तर पार काढूच नाही. इथे उपस्थित राहतो कोणी आल्यानंतर. 24 तास तो माणूस, आज 72 तासापासून तो माणूस इथे, हे लक्षात घ्या. त्याच्याही जीवाचं काय हे त्यांना ठरू द्या. उद्या तुम्ही गाव बंद करतोय, उद्या आपण आंदोलन करणं इथपर्यंत बरोबर आहे, पण उद्यापर्यंत आपल्या संदीप दादाचं काही झालं तर याला कोण जबाबदार आहे? हे पण ठरू द्या. जबाबदार राहतील, त्यांना उद्या काही झालं कमी जास्त त्याच्या जीवाचं पहिले बघायचं. जबाबदार राहणार आहात. काल साहेबांना विनंती केली तरी कर्मचारी आले होते, कॉन्स्टेबल आले होते, तरी साहेब तुम्हाला विनंती आहे 2 पोलीस पाठवायचे. ते प्रॉपर्टीवाले सरांना कमी जास्त काही केलं याचं जबाबदार कोण म्हणून तेवढं विनंती आहे. कर्मचारी आपले रात्री तरी पाहिजे. काल पण आलेलं होतं काय? सगळ्यांनी शांत बसा, शांत बसा, शांत बसा, शांत बसा. जनतेचा राग आहे सर, बोलू द्या. गावकरी
तुम्हाला बोलायचा अधिकार जरी असला तर काही आरोप करून चालला नाही. आरोप करायला आम्ही एवढे मोठे आरोप करू आम्ही. एक मिनिट, हा व्यक्ती तिथं होता का नाही? मग तुम्ही दोन्ही गटांना असताना आम्ही कसं समजायचं? हेच समजतो ना. एकत्र बोलायची आतुरती होती. न्यायमूर्ती साहेब होते, जिल्हा अधिकारी होते, त्यांनी PSI येतच नाही की उपोषणाला बसले तुम्ही तिथं या. आमची चुकी आहे का? नाही सर, अहो तुमच्या निदर्शनात आणून देतोय की काहीतरी वेगळं चालायला दोन मुद्दे, एक धुळमुक्त रस्ता, दुसरा विषय आहे की जे एक्झिस्टिंग रस्ता आहे तो तयार करून देणं. बरोबर आहे. त्यांना आम्ही तेच विचारलं की त्याला किती वेळ लागेल किंवा तुम्ही लेखी देऊ शकता. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आता लगेच लेखी नाही, परंतु आम्ही आम्हाला किती वेळ 24 तास द्या. 24 तासामध्ये आम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो. जिथं जिथं काय काय करता येणं शक्य आहे त्या अनुषंगाने आम्ही 24 तासात लेखी देतो. साहेब 1 मिनिट मी त्यांच्या होते रे बोलू का? हे आतापर्यंत 4 वेळा झाले. यांचे 1 मिनिट थांबा रे. 4 वेळा झालंय बरोबर. त्यांच्या वतीने कोण कोण बोलणार मी बोलतो ना. संदीपदा बोलू का मी? हा बरं का साहेब, हे 4 वेळा झालंय. 4 वेळा असंच झालंय. मागच्या वेळेस पण आम्ही होतो त्यांच्यासोबत. 2 वेळा रस्ता रोको तेव्हा पण होतं. पण प्रश्न आता आहेत, हे उठलं, विषय संपला, हे लोक घरी गेले, जो तो ज्याच्या त्या उद्योगमध्ये राहते. आता फक्त त्यांनी एक सांगावं, रस्त्या महिने 4 महिने 6 महिन्यात कधी बनणार? जोपर्यंत हा रस्ता बनत, मला बोलू द्या साहेब, जोपर्यंत हा रस्ता बनत नाही तोपर्यंत तो रस्ता जेटी पॉईंटपासून बंद ठेवा. गावकरी वापरतील. शासनाने तो कुठून ड्रायव्हर करायचा ट्रकांसाठी एसट्यांसाठी तो शासनाचा प्रश्न. आम्हाला रस्ता कधी करायचा हे त्यांनी ठरवायचं, पण हा रस्ता बंद ठेवायचं हे गावकऱ्यांचं म्हणणं आहे. चालेल ना भाऊ? जसं ताराबादवाल्यांनी बंद केलं, एसट्या ड्रायव्हर झाल्या, प्रवास करणार आहेत, सर्वे जाणार आहेत गावाला. फक्त जेटी पॉईंटला माती टाकून द्यायची, त्यांनी रस्ता वगैरे कोरायचे, डंपर टाकून द्यायचे, गावातल्या 4 व्हीलर 2 व्हीलर बरोबर जातील. एसटी ट्रकावाले हे शासनाने करायचं की कुठून वळवायचं? धन्यवाद. आम्ही पण त्यांनी जसं केलं ना त्या पद्धतीने आम्ही अवजड वाहनं बाहेरून काढा, मल्टी एक्सेल वाहनं सगळे बाहेरून काढून द्या. आम्हाला अवजड वाहनांचं काही इथे काही धंदा नाही. इथे काही मोठमोठ्या हॉटेली जेवणाला थांबतील. अवजड वाहनं बाहेर काढा. तुम्ही जेव्हा रस्ता करणार, आता 24 तास म्हणतात ना, 24 तास तुम्ही मागितले. आम्ही तुम्हाला पहिले 8 महिने दिले, ते पण सोडतो. तर 8 महिने दिले, आता 24 तास मागण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही डायरेक्ट काय करा साहेब, मॅडमांना सांगा, ठेकेदाराशी बोला, रस्त्याचं काम चालू. आठवले साहेबांना बोलायला लावायचं असेल तर मी त्यांनाही सांगा. तसं तुमच्या अनिल कुमारांसंगती बोलणं झालं का, आता लावून बोलायचं आहे साहेबांसंगती. मी उपोषण सोडत नाही म्हणून त्यांचा आदेश आहे. त्यांची जो मला पिंपळनेरकरांना धूळमुक्त करायचं, बस एवढीच विनंती आहे. हात जोडून ठेकेदार काय बिलं तर काढतात ना, टेंडर त्यांनाच देणार आहे का नाही? त्या बोलल्याच होता, टेंडर त्यांना देतील ना, सगळं काही देऊन बसलेला असेल तो, मग ते काम करायला काय हरकत आहे. 24 तासात तुम्हाला कळवतो असं म्हणणं आहे मॅडम. तोपर्यंत तसं नाही ना साहेब. हे बघा 24 तास म्हणजे किती? आज हे 12 तास रात्रीचं, पूर्ण उद्या काय, परवा तुम्ही कळवणार, मग परवापर्यंत थांबू का? नाही काय सोडावं? तुमच्या गोष्टीवर विकास काही विश्वास ठेवावा नाही साहेब. सगळे आश्वासनं देता. मी बी राजकीय क्षेत्रामधला आहे. तुम्ही अधिकारी राजकीय क्षेत्राच्याच भाषा वापरणार कसं? उद्या 2 वाजेपर्यंत त्यांनी ठोस काहीतरी आपल्याला कळवावं. मी 2 वाजेपर्यंत थांबतो. आम्ही 2 वाजेपर्यंत उपोषण चालू ठेवतो. आम्ही उपोषण नाही खूप आम्हाला आग्रह. तुम्ही फक्त कसं आहे, आम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घेतो. 2 वाजेपर्यंत तब्येतीसाठी 24 तास म्हणजे उद्या सांगितले 7-8 वाजेपर्यंत बरं का? तेवढा काही वेळ घेऊन 15-16 तासाचा वेळ घ्या. दुपारी 2 वाजेपर्यंत काहीतरी ठोस निर्णय घेऊन तुम्ही इथे पोहोचा. मी साहेबांना फोन लावतो, आठवले साहेबांना तुम्ही बोलता. काय करणार? डायरेक्टर आहे ना, त्यांच्या संगती आठवले साहेब बोलले
मला त्यांनी रिप्लायही केला की मी बोललो रे संदीप. एवढं जवळचे संबंध आहेत माझे. 2 वेळेस आले. तुम्ही बोलले साहेब VIP लोकांना तिकडून. आठवले साहेब हे केंद्राचे मंत्री आहेत की खूप इथे या रस्त्याने फकुटा खाट तिथे गेले होते. मी सभा ठेवलेली होती, तुम्हाला माहिती असेल. तिथे गेले होते का नाही? त्यांनाही आणलं पाहिजे होतं. आमचे साहेब काय असे म्हणजे ते पण VIPच आहेत ना. Z+ सुरक्षा आहे त्यांना. पण त्यांना तुम्ही सुरक्षाच्या दृष्टिकोनाखाली त्यांना तसं आमचे साहेब फकुटा खात काय बोलायचं का? जनसामान्याचा प्रश्न आहे. जिल्हाधिकारी हे जनसेवक आहे, जिल्ह्याचा पालक असतो. त्यांनी मला भेट नाही दिली पण इकडून जायला पाहिजे. ते पण गावकऱ्यांची मागणी गेले नाही म्हणून हा रोष वाढलाच आहे. आणि सारखं आता मी मागील दिवसांमध्ये बसतो तसा त्रास झाला. मला आश्वासन दिलं आता 24 तासाचं आश्वासन देणार. नाशिकला गेलं कोण येणार का? इथून कोणी मनुष्य असा एवढा कणकर आहे का? बिचारा कष्ट करतो, 2 पैसा कमवतो, 200 रुपये भाडं लागतं, तिथून रिक्षा करत येणार, कसं येणार? म्हणून मॅडमांना सांगा आजची रात्र मी काढतो. तुम्ही मला 2 वाजेपर्यंत नाही ना साहेब मी सोडणार. हे पिंपळनेरकर मला सगळं काय म्हणतील त्याचं सांगताच येणार. आपली तब्येत महत्वाची आहे. हो ना. त्यासाठी मी ऐका नाही त्यांना जर एवढं कळवळा होता ना माझ्या तब्येतीविषयी तर त्यांनी स्वतःहून आलं पाहिजे होतं. मध्यस्थी म्हणून का पाठवावं? प्रशासकीय जो अधिकारी आहे तो जनसेवक आहे, त्यानं आलंच पाहिजे. जनतेच्या हिताचं कामासाठी बसलेलो आहे ना. माझं दुकान आहे काही, माझं काहीच नाही आहे. मी संन्यासी व्यक्ती आहे आणि मला काही घेऊन जायचं नाही आहे. मनुष्याने जेवढं कमवलं तेवढं पृथ्वीवरच सोडून जातो. नग्न आला नग्न गेला. त्यांनी यायला काही प्रॉब्लेम होते सांगा मला? यायला पाहिजे ना. हे का साहजिक बोला. नाही आले काही मी काही काही कमवण्यासाठी थोडं बसलो. का हौस लागली मला? 3 दिवस भूक राहायची. बोला. मी पाणी पिलो नाही. फक्त त्यात म्हटलेलं आहे पण मी पाणीही घेतलेलं नाही. मी बोलत नाही. उपोषण सोडा. नाही साहेब तो काही विषय नाही. मी उपोषण नाही हो साहेब. सेम टू सेम दिली ना. ते वानखेडे साहेब किती खतरनाक माणसं आहेत. मला ते आमचे देऊन होत नाही तर तुम्ही तोंडी बोलताय. धुळ्याचेच आहे ते. आमचं जवळचं नातं होत आहे म्हणून आले नाही. हां मग कशाला? त्यांनी काय केलं? जिल्हाध्यक्षांना पाठवलं इथे आणि मोबाईलमधून ही कॉपी पाठवतो. तेव्हा तुम्ही आले साहेब. माझा जिल्हाध्यक्ष आलेला इथे. शांत बसला आलेले खाली. त्यांनी मोबाईलवर पाठवलं. मी ग्राह्य धरायचं का? आता साहेब आले. चालू एकच तुम्हाला विनंती अजून जसं सांगितलं ना म्हणजे अवजड वाहने जोपर्यंत रस्ता नाही होत तोपर्यंत तुम्ही जेव्हा रस्ता बनवशाल त्यावेळेस तुम्ही अवजड वाहने जातील त्यांचा हक्क राहील. पण आता त्यांचा आमचा पिंपळनेर गावामध्ये हक्क नाही कारण की तुमचा रस्ता नाही. अवजड वाहनाला तुम्ही बाहेरून पाठवून द्या. नियोजन करा कारण की डांबरीकरणच नाही आहे तिथे सर्व मातीच आहे म्हणून तुमचं नॅशनल हायवेचा संबंधच नाही. समजा आम्हाला उद्या 12 वाजेपर्यंत पत्र द्या आणि तुम्ही ते काही लावायचं ना ते अवजड वाहने दिसत नाही ते लावून द्या आणि विषय मोकळा करा. मी पण सोडून दिलो पैसे असं नाही का? आपण आहे ना सनदशील पद्धतीने जाऊया. कशाला उगाच कायदा हातात? आपण सर्वजण कायद्याचे अभ्यासक आहे. मी पण चांगला अभ्यासक आहे. मला हे सगळं काही समजतं म्हणून 2 मिनिट. म्हणून तुम्ही काय करा जर त्वरित रस्ता जर मॅडम जर म्हणत असतील करते लगेच करा. सगळे यंत्रणा आणून ठेवा. लगेच आम्ही उपोषण सोडून देऊ आणि काम करा ना. होऊन जाणार आहे. हो होईलच. बरोबर आहे का नाही? होणारच आहे ते कारण की कॉन्ट्रॅक्टर करतोच त्याला दिलेला आहे ना. सगळं आम्ही देऊ ना साथ
देणार का नाही साथ? सर्वजण रोडावर उभे राहतील. चांगल्या कामाला काय सर्व उत्तम पद्धतीचा रस्ता पाहिजे, नाही तर ते असं क्वालिटी चांगली हवी, नाही तर लगेच खड्डे पडतील, मग त्याची डागडुजी करा असं नाही. डांबर कमी खडी जास्ती ना क्वालिटी. तोपर्यंत आमच्या पिंपळनेरकरांना धुळीमध्ये जाऊ नका देऊ, त्यांच्या जीवाशी खेळू नका. ॲक्सिडेंट खूप झालेले आहेत. मी स्वतः त्या गाडीमध्ये त्या डंपरमध्ये घुसताना वाचलो, आणि पण म्हणजे देवाच्या कृपेने नाही. गावातील नागरिक आहेत, कृपया काही चर्चा असेल शांततेने इथं या, बसा, चर्चा करा. तसेच प्रमोद भैया वगैरे सर्व मित्रमंडळी सर्वांना विनंती आहे, उद्या 12 वाजेपर्यंत जो निर्णय येणार आहे शासनाचा तो 100% चांगला येईल अशी अपेक्षा करू. सगळ्यांनी मदत काय की सगळ्यांनी यायचं आता.